नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आज खूप महत्त्वाचे चालू घडामोडी आणि IMP GKचे काही प्रश्न बघणार आहोत, जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे नक्कीच ठरेल। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला दररोजचे महत्त्वाचे व्हिडिओ टाईम टू टाईम भेटत राहतील। प्रश्न पहिला, देशात स्वयंरोजगार करणाऱ्यांची संख्या CMEI संस्थेच्या अहवालानुसार 2023-24 मध्ये किती कोटीवर पोहोचली आहे? ऑप्शन क्रमांक 1 7.09। प्रश्न दुसरा, शरीरात मृत पावलेल्या RBC म्हणजेच लाल रक्तपेशी नष्ट करण्याचे काम पुढीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे केले जाते? ऑप्शन क्रमांक 4 यकृत। प्रश्न क्रमांक तिसरा, रेल्वे ऑफ कॉलेज ही रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 वडोदरा। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य पुढीलपैकी कोणते? ऑप्शन क्रमांक 4 बिहार। प्रश्न क्रमांक 5, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली। प्रश्न क्रमांक 7, पंतप्रधान संग्रहालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या ठिकाणाहून जगातील पहिल्या 3D प्रिंटेड रॉकेटची यशस्वी चाचणी चेन्नईतील अंतराळ स्टार्टअप अग्निकुल कॉस्मॉसने घेतली आहे? ऑप्शन क्रमांक 3 श्रीहरिकोटा। प्रश्न क्रमांक 8, सर्वात जास्त मृदा धुपीचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान। प्रश्न क्रमांक 9, भारताचा अंतर्देशीय जल परिवहन आणि व्यापार करार कोणत्या राष्ट्रासोबत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बांगलादेश। प्रश्न क्रमांक 10, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी 50.06% मतदान केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोणत्या मतदारसंघात झाले आहे? ऑप्शन क्रमांक 4 मुंबई दक्षिण। प्रश्न क्रमांक 11, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 4 सचिंद्रनाथ सन्याल। प्रश्न क्रमांक 12, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी। प्रश्न क्रमांक 13, डॅश डॅश या 3 तालुक्यांचा मिश्र मिळून मुंबई उपनगर जिल्हा बनला आहे? ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्वच। प्रश्न क्रमांक 14, सर्वात कमकुवत जगात कोणत्या देशाचे सैन्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 भूतान। प्रश्न क्रमांक 15, नागपूर जिल्ह्यात डॅश डॅश येथे दगडी कोळशाच्या खाणी आहेत? ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्वच। प्रश्न क्रमांक 16, डॅश डॅश या गटातील वनस्पतींना मूळ, खोड व पान असे अवयव नसतात? तर ऑप्शन क्रमांक 2 थैलोफायटा। प्रश्न क्रमांक 17, डॅश डॅश हा सूर्याच्या सर्वात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे? ऑप्शन क्रमांक 2 बुध। प्रश्न क्रमांक 18, किती टन सोने भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमधील ठेवलेल्या भारतात परत आणले आहे? ऑप्शन क्रमांक 3 100। प्रश्न क्रमांक 19, तहसीलदार आपल्या कार्याबद्दल कोणास जबाबदार असतो? ऑप्शन क्रमांक 2 प्रांताधिकारी। प्रश्न क्रमांक 20, हडप्पा संस्कृती ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्कृती आहे? ऑप्शन क्रमांक 1 नागरी। प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र राज्याचा मृत्यूनंतर अवयव दान करण्यात देशात कितवा क्रमांक आहे? ऑप्शन क्रमांक 2 दुसरा। शेवटचे काही प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर सर्वांना मी हात जोडून विनंती करतोय, प्रत्येकाने आपल्या व्हिडिओ लगेच लाईक करा आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न क्रमांक 22, अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 साबरमती। प्रश्न क्रमांक 23, मानवी हाडात कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती टक्के असते?
ऑप्शन क्रमांक 3 60%. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या बौद्ध धर्म परिषदेत बौद्ध धर्म महायान व हीनयान या दोन पंथात विभागला गेला? ऑप्शन क्रमांक 4 चौथी बौद्ध धर्म परिषद. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या राज्यातील राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर व अंमली पदार्थांच्या अकादमीचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश.